आज ना एकदम झणझणीत आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मला ना कशाही प्रकारची वांग्याची भाजी बनवली, भरीत असो, साधं वांगं केलं असो, मला फार आवडतं। आणि आजची रेसिपी आहे ना, मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल। फक्त आपल्याला करायचं काय आहे, छोटी छोटी वांगी घ्यायची आहेत आणि ती आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। थोडासा डेटाचा भागसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे, पण आपल्याला चेक करायचं आहे की आतमध्ये कुठे एखाद्या वांग्याला कीड आहे की नाही। व्यवस्थित चेक करून मगच आपल्याला भरली वांगी बनवण्यासाठी अशा पद्धतीने वांगी कट करून घ्यायची आहे। एका ताटामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला, एक टोमॅटो, थोडीशी मिरची, अर्धी वाटी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे। सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि लाल तिखट। मी इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरले आहे। अर्धा चमचा तेल आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मुठभर शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, पण बारीक, एकदम बारीक कूट केलेलं नाही। आता आंबट गोड चव येण्यासाठी अर्धी वाटी पाणीमध्ये मी थोडीशी चिंच व थोडासा गूळ घेतलेला आहे, तो स्मॅश केलेला आहे। ते गुळाचं आणि चिंचेचं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या भरल्या वांग्यांना जबरदस्त चव येईल। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण वांगी जी आहेत ती सर्व स्टफ करून घ्यायची आहेत। तुम्हाला जर अशी वांगी आवडत नसतील तर तुम्ही एका वांग्याचे 2 तुकडे म्हणजे अर्ध वांगं करून सुद्धा हा मसाला वापरून वांगं बनवू शकता। खूप चवदार ही रेसिपी होणार आहे। मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनीच ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे। माझ्याकडे ना काही पांढरी वांगी होती आणि काही अशी काटेरी वांगी होती, पण मी दोन्ही वांगी जी आहेत ती वापरली आहेत या भाजीसाठी, कारण वांग्याची भाजी कधीही संपली नाही असं घरात होतच नाही, कारण सर्वांनाच आम्हाला ही भाजी फार आवडते। भरली वांगी तर आमची फेवरेट आहेतच, पण भरीतसुद्धा आम्हाला बनवायला आणि खायला फारच आवडतं। कोल्हापूर भागात तर इतकी सुंदर वांगी मिळतात ना, माझे आजोबा आणायचे, मला फार आवडायची ती वांगी। ही भाजी पण अप्रतिम अशी होते आणि अशा पद्धतीने आपण सर्व वांगी जी आहे ती स्टफ करून रेडी करून ठेवलेली आहेत। तुम्ही पाहू शकता थोडा मसाला आपला वाचलाही आहे। कढईमध्ये ॲज युजल 2 चमचे तेल घ्यायचं आहे। पाण्याचा वापर आपण कमी करणार आहोत, त्यामुळे थोडंसं तेल चालू शकतं आपल्याला। लसूण जो आहे तो थोडासा ठेचून घेतलेला आहे। थोडंसं हिंग टाकायचं आहे आपण तेलामध्ये आणि आता आपण अर्धा चमचा हळद जी आहे ती टाकणार आहे। आता थोडंसं आपल्याला लसूण जो आहे तो भाजायचा आहे, खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे आणि जी स्टफ्ड वांगी आहेत ती आपल्याला एकसारखी व्यवस्थित कढईमध्ये लावून घ्यायची आहे, जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने। चिंच गुळामुळे आंबट गोड अशी चव येते या भाजीला। उरलेला जो मसाला आहे तो मी जी मध्ये जागा आहे त्यामध्ये मी हा मसाला जो आहे तो भाजून घेणार आहे। तुम्ही उलटही करू शकता, तुम्ही आधी मसाला भाजून मग ही वांगी जी आहे ती लावून घेऊ शकता। झाकण ठेवून 15 मिनटं आपल्याला वांगी छान वाफवून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता की आपली वांगी जी आहेत ते शिजलेली आहेत व्यवस्थित। जर असं वाटलं तुम्हाला की वांगी शिजलेली नाही आहे तर तुम्ही थोडं परतून घेऊ शकता वांगी आणि पुन्हा 1-2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वांग्या व्यवस्थित शिजवून घेऊ शकता। अप्रतिम रंग आलेला आहे, चव तर खूपच सुंदर झालेली आहे आणि चपाती भाकरी सोबत हे वांग्याचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू।